अति आत्मविश्वास, गांभीर्यतेचा अभाव यासह अनेक कारणांमुळे भाजपला मोठा झटका बसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे। सलग 2 वेळा मोठ्या मताधिक्यानं जिंकलेला गड भाजपनं गमावला। अर्थात या आधीचे उमेदवार हे केवळ नरेंद्र मोदी आणि कमळ यावरच निवडून आले होते। असं असलं तरी निवडणूक म्हटलं की याचं काही नियोजन असतं, काही व्यूहरचना असतात, गांभीर्य असतं, सामूहिक प्रयत्न असतात, समन्वय असतो, एक यंत्रणा असते। सोलापूरच्या बाबतीत भाजपा आणि महायुती म्हणून याचा प्रभाव कुठे दिसलाच नाही। एखादी निवडणूक अगदी सहजतेनं घेतली गेली अशातला प्रकार निवडणुकी दरम्यान जाणवला। खरं तर महायुतीचे 5 आमदार असलेला हा मतदारसंघ, भाजपाची चांगली संघटन शक्ती असलेलं इथलं चित्र, युवा आमदार असणारा उमेदवार, राजकीय परिस्थिती तशी अनुकूल असं असताना महायुतीचा झालेला पराभव हा धक्कादायक असाच म्हणावा लागेल। काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरली। एक एक माणूस जोडत मोर्चे बांधणी अधिक मजबूत होत चाललेली। असं असताना भाजपा आणि महायुतीकडून नेमकं काय घडलं हा संशोधनाचा विषय ठरू शकतो। वातावरण बदलतंय याचा अंदाज येत असताना लढाऊ बाणा कुठे दिसलाच नाही। एक हाराकिरी असावी अशी लढत इथं झाली असंच म्हणावं लागेल। असं असताना राम सातपुते यांना मिळालेली 5 लाखावर मतं म्हणजे मोदींचा करिश्मा म्हणायचा।